रेरा कायद्याबद्दल सर्वात मोठा गैरसमज असा आहे, की रेरामध्ये जो माझा बिल्डर आहे, तो रजिस्टर्डच नाहीये. तरीही मी त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करू शकतो का? तर रेरामध्ये सर्वात महत्त्वाचं जे कलम आहे, कलम 3 त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, की कोणताही प्रमोटर नोंदणी न करता त्याचं प्रोजेक्टच चालू करू शकत नाही आणि तसं जर केलं, तर ते रेरा कायद्याचं उल्लंघन आहे. मग आता जर का अशा स्वरूपाचं 3 क्रमांकाच्या कलमाचं उल्लंघन केलं असेल, तर कलम 59 म्हणजे सेक्शन 59 मध्ये त्याच्याबद्दल दंडात्मक तरतूद केलेली आहे. त्याच्यामध्ये सश्रम कारावास हा सतत उल्लंघन केलं तर 3 वर्षांपर्यंतचा कारावास होऊ शकतो आणि प्रकल्प खर्च जो आहे त्याच्या 10% त्याला दंडही होऊ शकतो. तुम्हाला तक्रार दाखल करायची आहे रेरामध्ये जर का तुमच्या प्रमोटर विरुद्ध, तर त्याची तरतूद कुठं दिलेली आहे? तर कलम 31 मध्ये दिलेलं आहे, की या कलमानुसार कोणीही व्यक्ती जसे की फ्लॅट धारक, वसाहतीचे रहिवासी किंवा ज्याचे हक्क हितसंबंध जोडले गेलेले आहेत त्या प्रकल्पासंबंधात त्याच्या विरुद्ध तुम्ही तक्रार दाखल करू शकता. म्हणजेच कलम 3 च्या उल्लंघनाची तक्रार कलम 31 मध्ये नमूद केलेल्या अधिकारानुसार कलम 59 मध्ये जी दंडात्मक कारवाई आहे, ज्याच्यामध्ये 10% दंड किंवा 3 वर्षांपर्यंतचा सश्रम कारावास नमूद केला आहे, या अंतर्गत तुम्हाला तक्रार दाखल करता येईल. जर तुमचा प्रमोटर, बिल्डर हा रजिस्टर्डच नाही आहे रेरामध्ये, तरीही तुम्हाला तक्रार दाखल करता येईल. आता पुढची महत्त्वाची शंका म्हणा किंवा सतत विचारली जाणारी गोष्ट म्हणजे जो काही तुमचा रजिस्टर्ड करारनामा आहे, तर त्या करारनाम्यामध्ये नमूद केलेले सर्व पैसे तुमच्या बिल्डरला तुमच्याकडून दिले गेलेले आहेत. त्याच्या बँक एंट्रीज असतील, रोख रकमेच्या बद्दलच्या पावत्या किंवा त्याच्या रिसिप्ट्स तुमच्याकडे असतील. तरीही बिल्डर त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जास्त पैशांची मागणी करतोय, तरीही तुम्हाला ह्याच्या अंतर्गत करता येईल का तक्रार? तर नक्कीच करता येईल. कशी करता येईल? तर रेरा कायदा जो आहे त्यातील कलम 12 म्हणजे सेक्शन 12 जो आहे, जर प्रमोटरने चुकीची माहिती, खोटी आश्वासने दिली, तर त्याच्या भरपाई करता नक्कीच दाखल करू शकतो. जर बिल्डरने रक्कम पूर्ण मिळालेली असूनही जास्त पैशांची मागणी केली, तर त्याला चुकीची मागणी व चुकीची माहिती आणि फसवणूक असे धरता येईल. तर त्याचकरता तुम्हाला सेक्शन 18 जो आहे, तर त्याच्यामध्ये प्रमोटरची जी जबाबदारी दिलेली आहे, त्याच्यामध्ये त्याला नुकसान भरपाई देण्याचा दंडात्मक प्रोव्हिजन अशी दिलेली आहे, जर तो जास्ती पैसे मागत असेल तर. आता ह्याचा अधिकारही तुम्हाला सेक्शन 31 प्रमाणे दिलेला आहे. आता अजून एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचा जो विकसक आहे, प्रमोटर आहे, बिल्डर आहे, डेव्हलपर आहे, तो वाजवी किंवा रास्त त्याच्याकडे कारण नसतानाही एक्सटेन्शन मागतोय. तर ह्या एक्सटेन्शन संबंधात रेरा कायदा काय सांगतो? तर त्याला एक्सटेन्शन मागण्याचा अधिकार हा रेरा कायद्याने दिलेला आहे. 1 वर्षांपर्यंत त्याचा एक्सटेन्शन तो मागू शकतो. पण त्या एक्सटेन्शनमुळे जर का तुम्ही हक्क हितसंबंध धारक असाल, तुमचा फ्लॅट असेल, सदनिका बुक केलेली असेल, तर तुम्हाला काय प्रोव्हिजन आहे? तर तुम्ही कलम 18 जे आहे, सेक्शन 18 सबसेक्शन 1 आणि अजून त्यातला सबसेक्शन ए, त्याप्रमाणे तुम्ही प्रकल्प वेळेमध्ये दिलेल्या नमूद तारखेमध्ये पूर्ण झालेला नाहीये, तरीही तो अजूनही एक्सटेन्शन मागतोय, तर त्याची तक्रार तुम्ही मागू शकता. Where the promoter fails to complete or is unable to give possession of an apartment in accordance with the terms of agreement of sale, he shall be liable on demand of the allottees to return the amount received with interest, to pay interest for every month or delay. म्हणजे त्याला हे करायला लागणार आहे. बिल्डरने विलंब झाल्यास SBI MCLR प्लस 2% इतके वार्षिक व्याजदर भरावे लागतील. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की बिल्डर म्हणतोय, की तुम्हाला ताबा देतो ना मी, ताबे पावती पण करून देतो. पण आत्ता माझी अजून लिफ्ट बसवलेली नाही आहे. मीटर बसवलेला नाही आहे मी तुमच्या नावाचा. माझा आत्ताचा जो कमर्शियल मीटर आहे त्याच्यावरनं मी तुम्हाला सब मीटरिंग करून वीज लावून देणार आहे. असं तो बोलतोय किंवा पुढील एखाद्या वर्षांकरिताचा काही कालावधीकरताचा तुम्हाला मेंटेनन्स ॲडव्हान्स द्यावा लागेल.
तर मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचं? लँड कन्व्हेन्स डीड तर अजून केलेलंच नसतं अशा परिस्थितींमध्ये. तर मग तुम्ही याची तक्रार दाखल करू शकता का? तर नक्कीच तुम्ही याची तक्रार दाखल करू शकता. तर याच्यामध्ये रेरा कायदा जो आहे त्यातला सेक्शन 14 सबसेक्शन 3 प्रमोटरने ताबा देताना सर्व सुविधा व सेवांचा समावेश असलेले अपार्टमेंट द्यावे लागते. रेरा पुढचं कलम 11 सबसेक्शन 4 सबसेक्शन ए प्रमोटरने सर्व आवश्यक सेवा व सुविधा प्रदान केल्याशिवाय ताबा देणे अयोग्य आहे. आता आपण येऊ ऑक्युपन्सी सर्टिफिकेट आणि लँड कन्व्हेन्स डीड करणे न करणे याच्या संबंधातले रेरामधल्या प्रोव्हिजन्स. तर रेरामधलं कलम सेक्शन 17 सबसेक्शन 1 प्रमोटरने ऑक्युपन्सी सर्टिफिकेट मिळवल्यानंतर 3 महिन्यांच्या आतमध्ये कन्व्हेन्स डीड तुम्हाला करून देणं बंधनकारक आहे. त्याच्यानुसार सबसेक्शन 9(2) कन्व्हेन्स डीडच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी स्पष्टपणे वेळापत्रक दिलेलं आहे. आता मगाशी जसं मी म्हणालो, की आपल्याकडून तो एक नो ड्यूजचं सर्टिफिकेट लिहून घेणार आहे, तरच ताबा देणार आहे. मग मी तिथे अडकून बसतोय. मग अशा परिस्थितीमध्ये बळजबरीने घेतलेलं जे नो ड्यूज सर्टिफिकेट आहे, तर त्याच्याबद्दल सेक्शन 19 सबसेक्शन 5 अलॉटीला आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची मागणी करण्याचा अधिकार आहे आणि ते देणे बंधनकारक आहे. आता आपण माननीय सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट यांनी या ऑक्युपन्सी सर्टिफिकेट कंप्लिशन सर्टिफिकेट बाबत कोणत्या केसमध्ये काय सांगितले ते बघू. विंग कमांडर आरिफुर रहमान खान वर्सेस DLF सदर्न होम्स प्रायव्हेट लिमिटेड 2020 16 SCC 512 यामध्ये कोर्टाने स्पष्ट सांगितलेलं आहे की ऑक्युपन्सी सर्टिफिकेट न घेताच ताबा देणे म्हणजे ग्राहकांची फसवणूक असून हे कायद्याचं गंभीर उल्लंघन आहे. आता हरीश अगरवाल वर्सेस DS कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड त्याच्यामध्ये महारेरा कंप्लेंट नंबर CC006 6x0196621 मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की तोंडी ताबा देण्याचं काही आश्वासन केलेलं होतं, परंतु त्या आश्वासनाला हे अधीन राहिले नाहीत. त्यांनी त्या वेळेमध्ये ताबा दिला नाही. ग्राहकाच्या बाजूने याच्यामध्ये निर्णय लागलेला आहे. आता रोहित तिवारी विरुद्ध रुनवाल ग्रुप महारेरा कंप्लेंट नंबर CC005 6x0 14643 लेखी पुरावे नसले तरी नियमित ताबा न देणे, ऑक्युपन्सी सर्टिफिकेट न मिळवणे ह्या गंभीर त्रुटी मानल्या जातात, असा निर्णय ग्राहकाच्या बाजूने दिलेला आहे. आता तुम्ही एखादी कंप्लेंट दाखल करता, नुकसान भरपाई मागता, तेव्हा त्यात काय काय यायला पाहिजे? तर तुमचा रेंटल लॉस म्हणजे जे काही भाडं तुम्ही बाहेर भरताय ते भाडं, मेंटल ॲगोनी मानसिक त्रास व मनस्ताप, जर तुम्ही वकील हायर केले असतील तर वकील फी, प्रवास खर्च जे असतील, साईट व्हिजिट्स असतील त्याकरताचे काही खर्च आणि डिलेच्या करताचं व्याज, ह्या गोष्टी मनस्तापाकरता काही महत्त्वाचे रेराचे न्याय निर्णय आहेत ते कुठले? संजय आणि शैलजा गायकवाड विरुद्ध ओंकार रिअल्टर्स अँड डेव्हलपर्स. तर महारेराने याच्यात स्पष्ट केलं की ताबा विलंबामुळे झालेल्या मानसिक त्रासाला तुम्हाला जबाबदार धरण्यात येईल आणि अशाच स्वरूपाचा 1,20,000 रुपयाचा त्याच्यामध्ये देण्यात आलेली नुकसान भरपाई. तर दुसरा अत्यंत गंभीर महत्त्वाचा मुद्दा, माझ्याच एका क्लायंटबद्दल घटना ही घडली की सगळं रजिस्टर्ड डॉक्युमेंट झालं. डॉक्युमेंट बघताना तो स्वतः काही वकील नसल्यामुळे त्यांनी बारकाईने बघितलेलं नव्हतं आणि कागदपत्रांची जेव्हा आपण सर्टिफाईड कॉपी काढली, त्या सर्टिफाईड कॉपीमध्ये मला कन्स्ट्रक्शनच्या स्पेसिफिकेशन जे असतं त्याचं ॲनेक्शरच मिळालेलं नाही आहे. मी पुन्हा सर्टिफाईड कॉपी काढली तरी मला त्याच्यामध्ये ॲनेक्शर मिळालेलं नाही आहे. मग ही काय आहे? तर ही गंभीर स्वरूपाची फसवणूक आहे. सेक्शन 14 सबसेक्शन 1, सेक्शन 19 सबसेक्शन 1, सेक्शन 10 सबसेक्शन 1 हे याच्यासाठी महत्त्वाचे सेक्शन्स आहेत. तर माझ्याकडे एक अजून केस आली होती नुकतीच. तर त्याच्यामध्ये असं होतं की जागा मालक आणि डेव्हलपर यांच्यामध्ये त्यांचं जे काय असेल डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, पॉवर ऑफ अटर्नी, DAP आपण जे म्हणतो ते घडलं होतं. 60% हे विकसकाचे, 40% हे मालकाचे, असं त्याच्यामध्ये ठरलेलं होतं. आता माझ्या क्लायंटला जो फ्लॅट रजिस्टर्ड करारनाम्यानुसार दाखवण्यात आला, तो फ्लॅट जेव्हा त्यांनी रेराच्या पोर्टलवर तपासला, तेव्हा तो फ्लॅट त्यांनी बिल्डरनी मूळ जमीन मालकाला जे 40% फ्लॅट द्यायचे होते, त्यामध्ये त्याचा उल्लेख त्यांनी त्या जमीन मालकाचा तो फ्लॅट असल्याबद्दल केला होता. सो ही एक अत्यंत गंभीर बाब आहे. ह्याच्याबद्दल तुम्हाला स्वतंत्रपणे जुना 420 नवीन BNSS नुसारचा 318 कलम वापरून खाजगी फौजदारी फसवणुकीचा दावासुद्धा करता येतो. परंतु
रेरा पोर्टल संबंधात आणि रेराकडे आपल्याला जी तक्रार करायची आहे, त्यात सेक्शन 17 सबसेक्शन 1 मध्ये क्लिअर लिहिलेलं आहे. खोटी किंवा भ्रामक माहिती जर तुम्ही पसरवत असाल म्हणजे बिल्डर, तर तुम्हाला त्या बिल्डरच्या विरोधात नक्कीच तिथे दाद मागता येईल, त्याची तुम्हाला देता येईल. धीरूभाई अंबानी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड वर्सेस एक्झिक्युटिव्ह इंजिनियर 2015-6 SSC 1 या प्रकरणात कोर्टाने असे नमूद केलेले आहे की मालकीची स्पष्टता आवश्यक असून प्रमोटरने जर चुकीची माहिती दिली आणि ग्राहकांचं जर नुकसान झालेलं दिसलं, तर त्याच्यामध्ये त्यांना भरपाई देण्याचा अधिकार रेराला आहे. आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये रिट पिटिशन 1234/2018 ऑर्डर डेट 20/9/2019 या प्रकरणामध्ये कोर्टाने प्रमोटरला रेरा पोर्टलवर अचूक माहिती भरण्याकरता एक बंधन आणून दिलेले आहे, गाईडलाईन दिलेली आहे. आणि माझ्या या प्रकरणामध्ये मी ही केस वापरलेली सुद्धा आहे, सायटेशन आपण ज्याला म्हणतो. मी ॲडव्होकेट संकेत येवलेकर, पुणे, मुंबई आणि इतर जिल्ह्यांमध्ये रेरा संबंधातल्या केसेस आणि इतरही केसेस पाहतो. आपल्याला रेराबद्दल कोणतीही काही अडचण असेल तर नक्कीच माझ्या या खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क आपण साधू शकता. रेराची ही पर्टिक्युलर वेबसाईट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला वरती येल्लो याच्यामध्ये दिसतंय की लॉग इन कसं करायचं आहे, अकाउंट बनवायचं आहे. तर त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला पहिले तुमचा अलॉटीजमध्ये जाऊन साइन अप करावं लागेल. साइन अप केल्यावर अकाउंट ओपन करावं लागेल. तुमची तक्रारीची सद्य परिस्थिती, पुढचे हिअरिंग सगळे याच्यामध्ये दिसून येणार आहे.